हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर जी सकाळी महालक्ष्मी देवीची कुंचम सेवा केली होती, तर आता संध्याकाळचेच म्हणजे 6 वाजले होते, तर संध्याकाळची देखील सेवा करायची होती। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी संध्याकाळी कोणत्या कोणत्या सेवा करत असतो, जेणेकरून म्हणजे त्यांचा जो प्रभाव आहे तर तो आपल्या लाईफमध्ये किती पडतो। कारण ज्या काही आपण सेवा करतो तर त्याचे जे चांगले परिणाम आहेत तर ते आपल्या जीवनावर होत असतात। आता संध्याकाळचे 6 वाजले होते, म्हणजेच जी संध्याकाळची सेवा असते तर मी 6च्या नंतरच करतो। म्हणजेच सुरुवातीला मी सगळा जो स्वयंपाक आहे तर तो मी तयार करून घेतो आणि त्यानंतर मी स्वामी सेवेला सुरुवात करतो। कारण स्वयंपाक मी संध्याकाळचा लवकरच करतो, म्हणजे लवकर जेवून लवकर झोपलं की नंतर सकाळी देखील उठायला मला जास्त वेळ लागत नाही। म्हणजेच संध्याकाळी जर आपण लवकर झोपलो तर सकाळी देखील आपण लवकर उठतो, नाहीतर संध्याकाळी जर लेट झाला झोपण्यासाठी तर सकाळी देखील उशीर होतो आणि उशीर झाला की मग सर्व कामं व्यवस्थित होत नाहीत। कारण पूर्ण मी टाइम टेबलच तयार केलेला आहे, कारण मी म्हणजेच कामांसोबत स्वामी सेवा देखील करतो आणि त्यानंतर मला जॉबला देखील जावं लागतं। त्यामुळे पूर्ण जे कामाचं नियोजन आहे तर ते मी संध्याकाळीच करून ठेवतो, म्हणजेच दुसऱ्या दिवशी मला जास्त वेळ लागत नाही। म्हणजेच जेव्हाही आता पूजा वगैरे असते तर तेव्हा मी आदल्या दिवशीच जी काही प्लॅनिंग वगैरे असते तर ती करून ठेवतो, जेणेकरून मला दुसऱ्या दिवशी जास्त वेळ लागत नाही पूजा करण्यासाठी देखील आणि जी काही दुसरी कामं असतात तर ती करण्यासाठी देखील। म्हणजेच जेव्हा गुरुवार होते म्हणजेच महाराजांचे माझे 11 गुरुवार झाले, तर ते देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केले। जर तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा। तर तेव्हा देखील महाराजांची जी सेवा होती तर ती मला म्हणजेच करायची होती। आणि जेव्हा आपण म्हणजे स्वामी महाराजांचे पारायण करतो, म्हणजेच श्री स्वामी चरित्र सारामृत हे ग्रंथ आपल्याला पूर्ण एकाच बैठकीमध्ये वाचावा लागतो। म्हणजेच जेव्हा आपण पारायण करतो तर एकाच बैठकीमध्ये हे जे 21 अध्याय असतात तर ते आपल्याला वाचावे लागतात। त्यामुळे मी सकाळी लवकरच उठायचो, जेणेकरून जी माझी स्वामी सेवा आहे तर ती देखील कंप्लीट होईल आणि जे 11 गुरुवार आहेत तर ते देखील माझे कंप्लीट होतील आणि स्वामींच्या आशीर्वादाने जे माझे 11 गुरुवार होते तर ते चांगल्या प्रकारे झाले आणि उद्यापन देखील खूप छान प्रकारे झालं। तर ते देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, जर तुम्ही ते बघितले नसेल तर नक्की बघा। त्यामुळे टाईमचं मॅनेजमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण जर टाईमचं मॅनेजमेंट नाही केलं तर आपला म्हणजेच बराचसा वेळ अशा कामांमध्ये निघून जातो की त्याची म्हणजे आपल्याला गरज देखील नसते। त्यामुळे जी काही मॅनेजमेंट असते तर ती मी अगोदरच करून ठेवतो आणि संध्याकाळी मी महालक्ष्मी देवीच्या कोणकोणत्या सेवा केल्या तर आता त्या मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मी संध्याकाळी महालक्ष्मी देवीची दुर्गा स्तोत्र, महाकाली स्तोत्र हे म्हणून घेतलं, त्यानंतर भूसूक्त हे देखील म्हणून घेतलं, याचबरोबर ऐश्वर्यदायक अन्नपूर्णा कवच, तर हे जे मंत्र मी तुम्हाला सांगत आहे म्हणजेच हे जे स्तोत्र आहेत तर हे जे नित्यसेवा स्तोत्र मंत्र हे पुस्तक आहे तर त्या पुस्तकामधलेच हे सर्व जे स्तोत्र आहेत तर ते मी पठण करत असतो। आणि जसं की तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की जे हे पुस्तक आहे तर हे आपल्याला खरंच खूप यूजफुल ठरतं, कारण जेव्हा आपण स्वामी सेवेमध्ये नवीन असतो तर तेव्हा आपल्याला जास्त माहिती नसते की आपण कोणत्या सेवा कराव्यात किंवा काय करावे, स्वामी सेवेमध्ये नेमकं काय करायचं असतं। तर या पुस्तकामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे की आपण कोणत्या सेवा म्हणजेच वारांनुसार कोणत्या सेवा कराव्यात किंवा आपण कुलदेवीच्या कोणत्या सेवा कराव्या, महाराजांच्या कोणत्या सेवा कराव्यात, त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या आपण कोणत्या कोणत्या सेवा केल्या पाहिजेत। तर संपूर्ण माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे। तर तुम्ही बघू शकता, तर संध्याकाळी मी दिवा प्रज्वलित करून घेतला, त्यानंतर तुळशी म्हणजेच म्हणजेच मी जिथे राहतो तर तिथे म्हणजेच बाहेर वृंदावनात देखील आहे तुळशीचे, त्यामुळे मी तुळशीला देखील संध्याकाळी दिवा लावतो, एक अगरबत्ती लावतो आणि त्यानंतर मग मी स्वामी सेवेला सुरुवात करतो। म्हणजे जी संध्याकाळची स्वामी सेवा असते तर ती माझी 6च्या नंतरच होते, म्हणजेच अर्ध्या तासामध्ये माझी संध्याकाळची देखील स्वामी सेवा होऊन जाते। आणि त्यानंतर कधी कधी मी लवकर देखील स्वयंपाक करतो, कधी कधी उशिरा देखील म्हणजे स्वयंपाकाला लागतो, जेणेकरून म्हणजे स्वयंपाक देखील चांगल्या प्रकारे होतो आणि स्वामी सेवा देखील चांगल्या प्रकारे होते। तर जी संध्याकाळची स्वामी सेवा होती तर ती देखील मी करून घेतली, त्याचबरोबर जी कुंचमची सेवा होती तर ती देखील मी करून घेतली। म्हणजेच जी महालक्ष्मी देवीची आपण सेवा करत असतो, खास करून कुंचम सेवा ही महालक्ष्मी देवींना म्हणजेच प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांची कृपा नेहमी आपल्यावरती राहावी यासाठी आपण कुंचम सेवा करत असतो। तर ती देखील संध्याकाळी मी करून घेतली आणि त्याचबरोबर महालक्ष्मी देवीची आरती देखील मी संध्याकाळी करून घेतली। आणि हा जो व्हिडिओ आहे तर हा दुसऱ्या दिवशीचा आहे, म्हणजेच बुधवारचा व्हिडिओ आहे। तर म्हणजेच बुधवारी मला म्हणजे सकाळी उठण्यासाठी थोडासा उशीर झाला होता, त्यामुळे जी फुलं होती तर ती मी आणली नाहीत आणि स्वामी सेवा होती तर ती मी तशाच प्रकारे केली। तर हे व्हिडिओज म्हणजेच तुम्हाला 2 पार्टमध्ये येतील। बुधवारचा जो व्हिडिओ आहे तर हा तुम्हाला उद्या पाहायला मिळेल। तर हा जो व्हिडिओ आहे तर हा देखील बुधवारचाच आहे, पण कुंचमचं म्हणजे साहित्य मी
मी कशाप्रकारे ठेवतो तर ते फक्त मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि जो बुधवारचा देवपूजेचाच म्हणजेच स्वामी सेवेचा व्हिडिओ आहे तर हा तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. तर जी कुंचम सेवा होती तर सर्वात पहिल्यांदा मी जो लक्ष्मीदेवीचा फोटो पूजेमध्ये ठेवला होता तर त्याला देखील हळदी कुंकू लावून घेतले. त्यानंतर थोड्याशा अक्षता हातामध्ये घेतल्या आणि देवीला क्षमा मागितली की माझ्याकडून काही चूक वगैरे झाली तर मला माफ कर. आणि त्यानंतर जे आपण अक्षता हातामध्ये घेतल्या असतात तर त्या आपल्या सर्व पूजेवर आपण टाकायच्या आणि त्यानंतर आपण आपली पूजा उचलण्यासाठी सुरुवात करायची. तर सर्वात पहिल्यांदा हे जे तुम्ही फॅक्सचे दिवे बघत आहात तर हे देखील मी पुन्हा लावून घेतले, कारण म्हणजेच हवा चालू होती त्यामुळे हे सतत विझत होते. म्हणजेच जी किचनची खिडकी तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली तर किचनला देखील एकच खिडकी आहे आणि त्यातून सूर्यप्रकाश म्हणजेच देवघरावर येतो. त्यामुळे जर थोडीशी जरी हवा आली तर ते म्हणजेच दिवे वगैरे विझतात. त्यामुळेच हा जो तुम्ही मोठा अखंड दिवा बघत आहात तर याला सेपरेट मी काच घेतला, म्हणजेच याच्यासोबतच तो काच आला. त्यामुळेच मला काचाचा दिवा हवा होता, कारण जेव्हा हवा वगैरे सुटते तर तेव्हा आपण अशा प्रकारचा काच जर असला आपल्या दिव्याभोवती तर आपला दिवा देखील अखंडपणे चालू राहतो आणि विझला तर आपल्यालाच नंतर वाईट वाटतं. त्यामुळे अशा प्रकारचा दिवा मला हवाच होता आणि स्वामींच्या आशीर्वादाने तो मला मिळून देखील गेला. त्यामुळेच जास्तीत जास्त वापर मी या दिव्याचाच करत आहे. म्हणजेच जेव्हापासून मी हा दिवा घेतला तर तेव्हापासून कंटिन्यू मी पूजेमध्ये याच दिव्याचा यूज करतो. त्याचबरोबर आता कुंचम सेवा उचलायची देखील होती, त्यामुळे जो महालक्ष्मी देवीचा फोटो होता तर त्याला देखील हळदी कुंकू लावून घेतले. त्यानंतर म्हणजेच मी महालक्ष्मी देवीची आरती देखील करून घेतली. त्यानंतर थोडंसं दूध होतं तर त्याचा देखील मी नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यानंतर मग कुंचम सेवा उचलण्यासाठी मी सुरुवात केली. आणि त्यामध्ये ज्या एक एक गोष्टी असतात तर ह्या गोष्टी खूप आपल्याला काळजीने ठेवाव्या लागतात, कारण ह्या दिसायला देखील खूप छोट्या असतात. आणि त्याचबरोबर म्हणजेच ह्या 5-5च्या म्हणजेच याच्यामध्ये आहेत, बंचमध्ये आहेत. जेव्हा मी ताईंकडून कुंचम मागितला तर त्याच्या कुंचमसोबतच मला ह्या वस्तू मिळाल्या, त्यामुळे मला म्हणजेच दुसऱ्या वस्तू घ्यायला गरज नाही भासली. त्यामुळे मी ह्याच वस्तू माझ्या कुंचममध्ये यूज करत असतो. तर तुम्ही बघत आहात तर याच्यामध्ये पवळे जे म्हणजेच गोमती चक्र असतात तर ते देखील आहेत. त्याचबरोबर कवड्या आहेत आणि जी विष्णू कवडी आहे तर ती देखील आहे. त्याचबरोबर शंख देखील आहे. त्याचबरोबर जे पंचरत्न होते तर ते देखील ताईंनी मला दिलेले आहेत, पण मी ते म्हणजेच आतमध्ये टाकले नाही. जो म्हणजेच महालक्ष्मी देवीचा फोटो होता तर त्याच्यासमोर मी हे ठेवले होते. आणि त्याचबरोबर जी माझ्याकडे म्हणजे चांदीची चेन होती तर ती मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केली. तर खास करून जो रुद्राक्ष आहे तर तो मी गळ्यामध्ये धारण करण्यासाठी मी चांदीची चेन केली होती. काल जेव्हा मी कुंचम सेवा केली होती तर तेव्हाच मी म्हणजेच ती पूजेमध्ये ठेवली होती, जेणेकरून तिची देखील पूजा होईल, कारण माता लक्ष्मीला प्रिय अशी चांदी आहे. त्यामुळे तर अशा प्रकारे जे सर्व साहित्य होतं तर मी सेपरेट करून घेतलं आणि त्यानंतर मी बॉक्समध्येच ठेवत असतो कुंचम, जेणेकरून जे सर्व साहित्य आहे तर ते सर्व एका जागी राहील. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे कुंचमचं सर्व साहित्य होतं तर ते मी एका पुडीमध्ये ठेवलं आणि जे काही कॉईन्स होते पूजेमध्ये लागणारे तर ते मी एका डबीमध्ये भरून ठेवले. त्यानंतर तुम्ही हा बॉक्स बघू शकता तर हा समयांचा बॉक्स आहे, तर याच्यामध्येच मी कुंचम ठेवत असतो आणि ज्या समय आहेत तर त्यात दुसरा मोठा जो बॉक्स आहे तर त्याच्यामध्ये मी ठेवतो. अशा प्रकारे जी कुंचम सेवाची होती तर ती महालक्ष्मी देवीने माझ्याकडून करून घेतली आणि मी अशीच त्यांच्या चरणी प्रार्थना करतो की माझ्याकडून जेवढी तुमची सेवा होईल तर तेवढी करून घ्या.